स्वागतम सुस्वागतम। आपल्या लखलखत्या समशेरीद्वारे या महाराष्ट्र भूवर स्वराज्याचे तोरण बांधणारे छत्रपती श्री शिवराय यांना विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित भव्य ऐतिहासिक महाराजांनी पन्हाळगड आणि विशाळगड या किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले व त्या कार्याची पाहणी करण्याकरिता महाराज पन्हाळगडावर गेले होते। दरम्यान स्वराज्याची घडी व्यवस्थित बसली होती, सगळीकडे आनंदी आनंद होता आणि दुसऱ्या बाजूला आदिलशहाला स्वराज्याचा वाढता विस्तार पाहवत नव्हता। म्हणून त्यांनी सिद्धी जोहरला अफाट सैन्य घेऊन महाराजांना जेरबंद करण्यासाठी पाठवलं। दरम्यानच्या काळामध्ये महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर होता। त्याच वेळी स्वराज्यावर चालून आलं एक भयानक संकट। अत्यंत शूर अनुभवी सेनापती, क्रूर लढवय्या, तो म्हणजे कर्नूलचा सिद्धी जोहर। सिद्धीच्या सोबतीला होते अफजल खानाचा मुलगा फाजल खान, सिद्धी मसूद आणि इतर बडे सरदार। बादशहाच्या फरमानावरून अफाट सैन्याची फौज घेऊन सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा घातला। महिन्यांमागून महिने उलटले, उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला होता, पण पन्हाळगडाचा वेढा काही केल्यास सुटेना। सिद्धी जोहरच्या सैन्याच्या नजरेतून एक मुंगी सुद्धा गडावर शिरू शकत नव्हती, अशी परिस्थिती झाली होती पन्हाळगडाची। आता हा वेढा तोडून बाहेर पडायचं कसं याची तयारी पन्हाळगडावर अडकून पडलेल्या महाराजांच्या मनात सुरू होती। महाराजांनी आपल्या स्वराज्याचे हेर प्रमुख बहिर्जी नाईक, गंगाधर पंत, बाजीप्रभू देशपांडे या सहकार्यांशी सल्लामसलत करून यातून मार्ग कसा काढावा हे कार्य बहिर्जी नाईकांस सोपवलं। बहिर्जींनी मोहिमेवर असताना शिवाकाशीत या नाभिक समाजाच्या एका तरुणास महाराजांची हुबेहूब नक्कल करताना पाहिलं होतं व त्यांनी त्यांना पुन्हा पन्हाळगडावर येण्यास सांगितलं। शिवाकाशीच्या जीवास धोका असल्या कारणाने महाराजांनी ही कामगिरी करण्यास नकार दिला, परंतु बहिर्जी नाईकांनी व इतर सहकार्यांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून या कार्यास नकार देऊ नका, होकार द्या राज। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, तेव्हा राजे होकार द्या, राजे होकार द्या, याला हो म्हणा राजे, हो म्हणा। महाराजांच्या मुत्सद्दी दिमाखात एक युक्ती आली। जगदंब जगदंब जगदंब, हा जोहर बराच चिवट दिसतो। वाटलं होतं स्वराज्याचा पाठीराखा हा कणखर सह्याद्री, या सह्याद्रीच्या छाताडावर मदमस्त पावसाच्या उधळणीत त्याचा टिकाव लागायचा नाही, पण छावणीवर पावसाळी छप्पर बांधून फार मोठा उभार टाकला। मुजरा राजा मुजरा, महाराजांनी आज्ञा केली म्हणून शिवाकाशीत आलाय। द्या, त्याला पाठवून द्या। मुजरा राजे। शिवा, एक महत्वाची कामगिरी तुम्हाला सांगायची आहे। ये महाराज, बोला की। शिवा, आजच रात्री आम्ही गडाबाहेर पडणार आहोत। आम्ही पालखीतून गडाबाहेर पडताना दुसरी एक पालखी आमच्या बरोबर गडाबाहेर पडेल। त्या पालखीत आणखीन एक शिवाजी हवाय आम्हाला। म्हणजे महाराज, जरा फोडून सांगा की। शिवा, अरे जीवावर बेतणारी गोष्ट आहे, कसं सांगू तुला। आम्हाला आणखी एक शिवाजी पाहिजे, आमच्याच अंगगाठीचा, आमच्या चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा। तो सिद्धीला खरा शिवाजीच वाटला पाहिजे। म्हणून तर समजलं महाराज, समजलं। अशी कामगिरी कोण सोडल होय?
शिवा, तू आमची राजवस्त्र अंगावर परिधान करायचीस आणि दुसऱ्या पालखीतला शिवाजी व्हायचंस. धन्य झालो महाराज, धन्य झालो. पुन्हा जन्माचं पुण्य म्हणून हे भाग्य आम्हाला लाभलं बघा. प्रत्यक्ष महाराजांची कापड आणि ते बी या शिवा न्हाव्याच्या अंगावर, दुसरा शिवाजी होण्यासाठी. शिवाजी होणं सोपं नाही. अरे आम्ही सुटून जाऊ, पण काही दगाफटका झालाच तर तू सापडणार. तुझं सुटणं अधिक मुश्किल होऊन बसेल शिवा. प्रसंगी अव तुमच्यासाठी जीव गेला तर जीवाचं सोनं होईल महाराज, जीवाचं सोनं होईल महाराज. या जीवाची कुरवंडी तुमच्यावरून लागदा ववाळून टाकू आम्ही. शिवा, अरे शिवा, अरे तुझ्यासारखे जीव ओवाळून टाकण्यास तयार आहेत म्हणून तर हे स्वराज्य उभं आहे. नाहीतर कधीच मातीमोल झालं असतं ते. शिवा, हे घे भोसल्यांचं खरं लेणं, आई भवानीची कवड्याची माळ. राज, अव केवढा हा मोठेपणा हो. मातीत गंजत पडलेल्या माझ्या सारख्याचं जेनं लाख उजळून टाकलं बघा तुम्ही महाराज. आशीर्वाद द्या महाराज, आशीर्वाद द्या. अरे शिवा, आशीर्वाद कसला मागतोस? आमच्यासाठी, या स्वराज्यासाठी निधड्या छातीने मरणाला कवटाळायला निघालेल्या तुझ्यासारख्या वीराची जागा पायापाशी नाही तर आमच्या हृदयात आहे. ये शिवा, आम्हाला कडकडून भेट. कारण शिवा, पुन्हा ही भेट होणार की नाही हे देवालाच माहित. महाराज, महाराज. आणि हो शिवा, घरच्यांनाही शेवटचं भेट. पार्वतीबाईंना सांगा, उद्यापासून अखंड सौभाग्यवती ऐवजी विधवेचं जन त्यांच्या भाळी लिहिलेलं आहे. सांगा त्यांना, हा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक तुमच्या सौभाग्याचं दान मागतोय. तुमच्या सौभाग्याचं दान. जगदंब जगदंब जगदंब. शिवा आहे का घरात? नाहीत, वाड्यावर गेले ती. महाराजांनी बोलिवली ना म्हणून. हा, अगं बाई, महाराज प्रत्यक्ष तुम्ही? अहो धनी तिकडेच गेले ती ना. माफ करा महाराज, अहो माझ्या येडीचं ध्यानच नव्हतं बघा. अव पर तुम्ही इकडं? अगं ये पारू, कशी फसलीस? हा, धनी तुम्ही? अगो बाई 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 बाई, अहो हे व काय? बघ तर मी कोण आहे ते. अगं ये पारू, तू खरंच येडी आहेस बघ. हा, अहो धनी, अहो तुम्हाला याडवीड लागलं का काय? आवाज आषाढी पुन्हा हाय काय? कुठं लागरलास की काय? अगं याडच लागलं म्हणायचं बघ. हे याड कशाचं माहिती आहे? सौराज्याचं याड लागले आम्हाला पारू. अगं महाराजांच्या संग मोहिमेवर निघालोय मी. लगोलग कुणीकडं व? वय लगो लगेच, पर कुणीकडं तेवढं विचारू नगस बघ. आणि हे बघ, घराची काळजी घे. पोरासनी महाराजांकडे पाठव. म्हाताऱ्याकडे बघ आणि सौताची भी काळजी घे पारू. हाव काव, असं निर्वाणीचं का बोलायला लागलं सा? अगं पारू, अगं निर्वाणी म्हणजे तसं नव्ह ग, तसं नाही मला म्हणायचं. अगं मोहिमेवर निघालोय ना म्या, तेव्हा काहीतरी दागा फटका हवायाचाच. वय खरं, मॅच खोळी माझ्या लक्षातच आलं नाही बघा की कर्तव्य नावाची मला बी एक सवत हाय आणि तीच तेवढी तुमची सोबती नसती. बर, कवा निघणार आहे सा? हे आत्ताच. थांबा थांबा, आरतीचं ताट आणतीया. अगं कसलं ऑप्शन घेऊन बसलीस पारू? आता परत येतो का नाही कुणास ठाऊक. थांबा, उगाच काय बी बोल नका. अगं पारू, कशाला ग ऑप्शन? अहो औक्षण केल्यामुळं माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं होतं असं म्हणतात. 100? अगं 100 घटका जगलो तरी खूप झालं बघ. काय म्हणलं सा? काय नाही ग, म्हणलं लढाईला निघालोय ना. व
पुरं करा तुमचं. थांबा, नमस्कार करती. पारू, अखंड सौभाग्यवती भव. सौताची काळजी घ्या, लय दगदग करू नका. पार्वती, येतो म्या. काळजी घे सौताची, काळजी घे. धनी, तुम्हाला काय वाटलं? मी ओळखलं नाही बाई तुम्ही कुठे चालला. काळजी करू नका. अव गुलामगिरीत सौभाग्य घेऊन जगण्यापरीस स्वराज्यातलं वैधव्य सुधिक आनंदानं पत्करीन म्या. आणि कोण म्हणतं तुम्ही 100 वरी जगणार नाहीसा? अहो 100च काय, 1000 वर्ष तुम्ही जगशिला. 1000 वर्षांनी भी तुमचं नाव या पन्हाळ्यात दुमदुमत राहील. या अल्लाह, ये बारिश है या आसमानी आफत? ऊपर से उस शिवाजी ने हमारी नाक में दम करके रखा है. हुजूर, हुजूर, क्या खुश खबर है हुजूर. क्यों, क्या हुआ? शिवाजी मिल गया हुजूर, शिवाजी मिल गया. सच? या अल्लाह, तेरा लाख लाख शुक्र है. इतना बड़ा बगावतखोर माझ्या मुठीत. आओ आओ शिवाजी राजे, आओ. क्या लोगे आप? येणारच असाल तर आदिलशाहीची गादी घेऊ आम्ही. तेवर तो देखो इसके. मसूद, शिवाजी तुम्हारे और मेरे जैसे मामूली सरदार नहीं है, राजा जी है, राजा जी. इनका फैसला हम नहीं, आदिलशाही दरबार तय करेगा. आओ खान साहब, देखो देखो, शिवाजी राजे आए हैं. मसूद, ये किसे पकड़ के लाया है तू? क्या बकवास कर रहे हो फादल? शराब पी के आए हो या कोई नशा किया है तुमने? मैं जानता हूँ शिवाजी को. मेरे अब्बा जान अफजल खान को मारते वक्त बस एक पल के लिए ही सही मैंने उसे देखा है. नहीं, नहीं भूल सकता उस चेहरे को. ये शिवाजी नहीं है, ये शिवाजी नहीं है, ये शिवाजी नहीं है. हुजूर, हुजूर, शिवाजी भाग गया हुजूर, शिवाजी भाग गया हुजूर. ये क्या बकते हो? ये सामने क्या तेरा बाप खड़ा है? शिवा को हम जानते हैं. ये तो हमें बेवकूफ बनाने की चाल है हुजूर. कौन हो तुम? शिवाजी, झूठ मत बोलो. अरे शिवाजीच आहे म्या. नाही, शिवाजी राजे भोसले नसलो तरी नेबापूरचा नावी शिवा काशीद म्हणतात मला. इतने महीनों से इस किले को जैर करके इतनी तूफानी बारिश में बैठा हूँ. वो क्या तुम्हारे जैसे हजाम से हजामत करने के लिए? अरे ए सिद्धी, कशी वाटली तुला माझी हजामत? मुझे असली शिवा चाहिए. असली कहाँ गया वो? अरे सिद्धी जोहर, या साम्राज्यात माझ्यासारखं हजारो शिवा सापडतील तुला. कुणा कुणाला पकडणार आहेस तर तू? अरे उंदराचा सापळा घेऊन वाघाला पकडायची स्वप्न बघायची नसतात सिद्धी. खामोश! हमें बेवकूफ बनाकर अब तू यहाँ से जिंदा नहीं जा सकता. अब तेरा अंजाम क्या होगा जानते हो तुम? अरे सिद्धी, या समोरच्या डोंगरावरचा ज्योतिबा आमचं दैवत आहे, दैवत.
त्याच्या पालखीवर गुलाल खोबरं उधळावं, तसं या स्वराज्यासाठी प्राण उधळतो आम्ही. ये खामोश काफर, मौत को सामने देखकर भले भले झुक जाते हैं, तो तू क्या चीज है? झुक जा हमारे सामने, कुर्निसात कर. अरे जा. शिवाजी कधी कुणापुढे झुकला नाही, झुकत नाही आणि झुकणार बी नाही. स्वांगातला असला म्हणून काय झालं? अरे चारी बादशाह्या मांडीखाली चिरडणाऱ्या राजाची कापडं आहेत माझ्या अंगावर. स्वराज्याचा पोत पाजळून तुमच्यासारख्या महिषासुरांना गाडणाऱ्या आई तुळजा भवानीची कावड्याची माळ आहे माझ्या गळ्यात. फक्त आणि फक्त आऊसाहेबांपुढे झुकणारा जिरेटोप आहे माझ्या डोक्यावर. एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं? यो शिवाजी काय तुझ्या पुढे झुकल? अरे मोडल पर वाकणार नाही मी. खामोश, फिर हम भी देखते हैं. सिपाहियों, छिड़काओ इसे, झुकाओ. इसे मौत का इनाम दो और इसका ईमान तोड़ो. ईमान. हे शिवा, झुक झुक. अरे हट जोहर. इनामासाठी इमान विकणारी अवलाद तुमची. आमची निष्ठा या स्वराज्यापाशी आहे. खामोश. इथल्या दगड धोंड्याला स्वाभिमानाचा शेंदूर फासून देव बनवणाऱ्या आमच्या शिवाजी राजांशी आमची निष्ठा आहे. या निष्ठेचं मोल तुम्हासनी काय कळणार? अरे फेकलेल्या तुकड्यासाठी बादशहाचं तळवं चाटणं हेच तर तुमचं इमान आहे. अरे जा. योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. तुम्ही दासीची पद भोगतायसा आणि आम्ही पदासनी दासीवानी मानतो. तुम्ही तुकड्यासाठी जगतायसा आणि आम्ही मातीसाठी मरतो. खामोश. अरे हट. तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे? अरे हा शिवा मरताना देखील शिवाजी राजे म्हणून मरतोय. यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा बाणा. बादल, अरे देखते क्या हो, मार डालो इसे. एक काफर. राजा. जोहार घ्या राजा, जोहार घ्या. स्वांगातला शिवाजी झुकला नाही. लक्षात ठेव जोहर. अरे एक दिवसाचा शिवाजी होण्याचं भाग्य लाभलं मला. माझ्या जन्माचं सार्थक झालं. तुम्हासनी दिलेला शब्द पूर्ण केला राज. माझा शेवटचा मानाचा मुजरा राज. जय भवानी.